मैदानीच्या मैदानी क्रिकेटच्या नादानी साजन सर सर्वांच्या जुबानी आई मनाने मोठा शौकीन क्रिकेटचा 100 नंबरी सोनाई करा खिलाडू ती क्रिकेट प्रेमी आमचा जंतरवाणी तुझा कोणी नाही यारांचा यार भारी दिलदार आदर्श नगर आणि सुंदर असा फटका सचिन तोडणकरांचा आणि पहिलाच बॉल आणि पहिलाच षटकार. आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पुढील चेंडू कपिल याचा आणि फुल टॉस चेंडू होता परंतु तितका फायदा घेता आला नाही सचिनला. बॅटची कडा घेत फाईन लेगच्या दिशेने 1 धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 7. हॅलो, मागील 2 दिवस आपल्या गोड अशा आवाजाने आपणा सर्वांचं मनोरंजन केलं व आपणा सर्वांचं असे ओळखीचे प्रलय पाटील. मी मंडळाचे कार्यकर्ते संतोष दाऊ यांना विनंती करतो की त्यांनी प्रलयांचा सत्कार करायचा आहे. प्रलय, तुम्ही इथे आलात व तुमची छाप नेहमीप्रमाणे सोडून गेलात याबद्दल मंडळातर्फे तुमचं सहर्ष स्वागत. आणि हा झेलबाद झालेला आहे. पुढील फलंदाजीसाठी आलाय तो मनीष. मागच्या सामन्यातील सामनावीर मनीष. सुंदर असा कमबॅक कपिल याचा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव व तिसरा चेंडू फलंदाज बाद केला त्यांनी. आणि मनीष याची तुम्ही ग्रीप बघाल. सुंदर असा चेंडू व तितक्याच सुंदर इसा डोलवला आहे मिड ऑफच्या दिशेने आणि सीमारेषा पार चौकार. पहिला चेंडू व त्यावर चौकार आला आहे मनीषाच्या बॅटमधून. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 11. संदेश कणगुटकरांना विनंती की त्यांनी माईकचा ताबा घ्यायचा आहे. पुढील चेंडू कपिल याचा. सामना करेल मनीष.
सुंदर फलंदाजी मनीषाची. आणि हा अतिरिक्त धावाचा चेंडू वाईट घोषित केला पंचांनी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 12. चार चेंडू व 12 धावा. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक कपिल याच्या माध्यमातून. आत्तापर्यंत 12 धावा मोजल्या, 4 चेंडूत व 1 गडी बाद केला आहे. और मोठा गडी बाद झाला आहे नम्रता या संघाचा. आणि हा झेल आणि हा झेल बाद. 2 गडी बाद झाल्यात. सुंदर असा कमबॅक केलाय पुन्हा एकदा. पुढील फलंदाज आलाय तो सुजित. नम्रता या संघाकडून 5 चेंडू 12 धावा व 2 गडी बाद. सुंदर असा चेंडू व तितक्याच सुंदररित्या लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. लो फुलटॉस चेंडू आणि हा सीमारेषा पार चौकार. सुंदर फलंदाजी. मध्ये आपण लवकरात लवकर चेंजेस करायचे आहेत. पुढील षटक घेऊन येतो शुभम पाटील. वेगवान गोलंदाज शुभम पाटील साई कृपा या संघासाठी आपलं दुसरं षटक घेऊन येत आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. 2 गडी बाद. पुढील षटक शुभम पाटील याचा व स्ट्राईकला येतो धडाकेबाजाचा फलंदाज सचिन तोडणकर. शुभम याचा पहिला चेंडू सामना करेल सचिन. आणि सुंदर असा चेंडू. वेगवान गोलंदाज म्हणण्याची ओळख आहे शुभम पाटील. साई कृपाचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जातो शुभम पाटील. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू आणि गचा असं क्षेत्ररक्षण आशिष शिंदरकर यांच्याकडून. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले आहेत सचिन तोडणकर. साई कृपा या संघाचा फॅन फॉलोइंग तुम्ही बघूच शकता. हजारोच्या संख्येने त्यांची मॅच बघायला त्यांचे फॅन्स आले आहेत. आणि त्याचे कॅप्टन जितेंद्र पाटील यांची फलंदाजी, यांची गोलंदाजीपेक्षा त्यांची कॅप्टनची ही पाहण्यास तमाम लोक इथे उपस्थित आहेत. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुंदर असा कमबॅक केला आहे शुभम पाटील यांनी. आणि ज्युनियर महेंद्रसिंग धोनीच्या नावाने ओळखलेला जितेंद्र पाटील. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्या आहेत. सुंदर गोलंदाजी शुभम पाटील याची.
पुन्हा एकदा सुंदर चेंडू. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत. ते पण मिसफिल्ड झाली म्हणून 2 आला, नाही तर ती एकच धाव होती. सुंदर गोलंदाजी शुभम पाटील याची. आपल्याला नावाला साधेल अशी गोलंदाजी करतायत शुभम. वेगवान गोलंदाजी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू समोरच्या दिशेने टोलवला आहे. 1 धाव पूर्ण. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण अभिषेक याचं. धावसंख्येत धावसंख्या झाली 19. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल सुजित. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, परंतु बॅटची कडा घेत विकेट किपरच्या बाजूने चेंडू गेल्यावर 4 धावा. सुरुवात चांगली नव्हती षटकाची, परंतु अंत चांगला झाला आहे. चौकार येऊन धावसंख्येत धावसंख्या झाली आहे 23. आणि आता ते षटक असेल 50-50. तिसरं षटक. त्या तिसऱ्या षटकात पूर्ण सामन्याचं रूपच बदलून जातं. आणि प्रेक्षकांची अपेक्षा आहे की सचिन तोडणकर हे सहजच 16 धावा या षटकात मिळवतील, परंतु समोर तितकेच सुंदर गोलंदाज आहेत. याची सर्व रसिकांनी नोंद घ्यावी. आणि गोलंदाजीसाठी आलाय साई कृपा या संघाचा राजा. राजाकडे वेग आहे, पाहूया तो वेगावर स्वार होतोय का. पहिला चेंडू राजा याचा सामना करेल सचिन तोडणकर. तिसरं षटक 50-50चं षटक असेल. पहिला चेंडू व त्यावर फक्त 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले आहेत. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे 24. सुंदर गोलंदाजी राजा याची. आणि हा पुन्हा एकदा सुंदर चेंडू व तितक्याच सुंदररित्या टोलवलाय. 1 धाव. सुंदर गोलंदाजी राजा याची आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 चेंडूत फक्त 2 धावा दिल्या आहेत. अजूनही 4 चेंडूत 14 धावांची आवश्यकता असेल नम्रता या संघाला. अन्यथा जेवढे रन कराल त्याच्या अर्धेच रन तुम्हाला मिळतील. आणि सुंदर असा चेंडू आणि बॅटची कडा घेऊन तो चेंडू फलंदाजाच्या डोळ्याला लागलेला आहे. हॅलो. या पुढील होणारा सामना विनर्स विरुद्ध आकांक्षा या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की 1 इनिंग झाल्यावर तुम्ही नाणेफेकीसाठी यायचं आहे. या पुढील होणारा सामना विनर्स विरुद्ध आकांक्षा या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे.
आणि सचिन दादा हे पुन्हा एकदा तर जर एकदा जोरदार टाळा वाजवतात सचिन दादा यांच्यासाठी. का त्याला टायगर म्हटलं जातं त्यांनी आज सुद्धा दाखवून दिलंय. श्रेयस सचिन दादा पुन्हा एकदा त्याच जोशात येणाऱ्या फलंदाजीला. तीन चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडूत 14 धावांची आवश्यकता असेल या षटकामध्ये. सुंदर अशी फलंदाजी. 2 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूत 2 षटकारांची आवश्यकता असेल. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत. राजा यांनी सुंदर अशी गोलंदाजी. 50-50चे शतक. तसेच नम्रता मित्रमंडळाचे आपल्या सर्वांचे लाडके शितेश पवार यांचा आज वाढदिवस आहे. मंडळाकडून शितेश पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सुंदर असा गोलंदाजी. पाच चेंडूत फक्त 4 धावा दिल्या आहेत. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कराल त्याच्या अर्धे मिळतील याची नोंद घ्यावी. आणि कालच्या संपूर्ण दिवसात ज्यांनी 9 रनचा फटकार मारला तो साई प्रसाद मयेकर यांचं इथे आगमन झालं आहे. पुढील चेंडू बॅटची कडा घेऊन वरती गेलाय. पाहूया झेल होतो का. आणि सुंदर झेल. अप्रतिम झेल घेतलाय कपिल यांनी. या स्पर्धेमधील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल मानला जाईल. आणि नम्रता मित्रमंडळाचे आपल्या सर्वांचे लाडके शितेश पवार यांचा आज वाढदिवस आहे. मंडळाच्या वतीने शितेश पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुढील षटक घेऊन येत आहे पुन्हा एकदा तोच जोश तोच दरारा घेऊन वेगवान गोलंदाज शुभम पाटील. सुंदर असं पहिलं षटक टाकलेलं शुभम पाटील यांनी. संघाचं 4थं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे. सामना करेल सुजित. सुंदर असा चेंडू तितक्याच सुंदररित्या फाईन लेगच्या वरतून टोललेला आहे. बॉल चालला सीमारेषा पार चौकार. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे 29 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधील. व आकांक्षा या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये तुमचा नाणेफेकीचा कौल होईल तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजपाशी यायचं आहे. पुढील चेंडू घेऊन होतोय शुभम पाटील. सामना करेल सुजित. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय.
आणि सुंदर असा चेंडू, वेगवान आणि तितकंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि हा धावचीत झालेला आहे. फलंदाज सुंदर असं क्षेत्ररक्षण आशिष शिंदरकर यांच्याकडून. मागच्या षटकात त्यांनी एक मिसफील्ड केलेली व ती त्यांनी भरून काढली आहे आणि सुंदर असा धावचीत केला आहे. रायगडचा स्टार आशिष शिंदरकर आणि पुन्हा एकदा तोच फलंदाज येत आहे ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी केलेली. मूर्तीलान व कीर्तिमान आकाश बोंडे, नम्रताचा फिनिशर म्हणून ओळखला जातो आकाश. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू तितकाच सुंदर पॉईंटच्या दिशेने टोलवलेला आहे. पाहूया अक्षय आढळतात का आणि हा चौकार. सुंदर फलंदाजी सुजिताची. मागच्या चेंडूवर धावचीत झालेला परंतु त्या जोमात सुजित फलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 चेंडू व 9 धावा आल्यात. आणि साई कृपा जर कुठल्या त्यांच्या खेळाडूला मिस करत असेल तर तो मोनू. दुखापत झाल्यामुळे त्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येत नाही. तुम्ही लवकरच बरे व्हाल मोनू. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु हा अवांतर चेंडू वाईट घोषित केलाय. आणि कालच्या दिवसाचा करण आंबाला सुजित सरोज फार वेगवान गोलंदाजी करत आहेत. शुभम पाटील आपल्या संघासाठी. अवांतर चेंडू होता. वेगावर स्वार होतोय शुभम पाटील, मॅन फ्रॉम साई कृपा. 10 धावा आल्यात आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये. थोडंसं असं महागडं ठरणारं षटक. पाहूया शुभम कसा कमबॅक करतायत. आणि पुन्हा फुल टॉस चेंडू होता परंतु त्याचा फायदा घेता आला नाही सुजिताला आणि 1 धाव. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेला आहे नम्रताची आन बान शान आणि फिनिशर या नावाने ओळखला जाणारा आकाश बोंडे. पुढील चेंडू शुभम याचा सामना करेल आकाश. आणि पुन्हा एकदा हा शॉर्ट बॉल पाहूया झेल होतो का आणि हा चौकार. बॅटची कडा घेत टॉपेज झालेला परंतु झेल काही घेता आला नाही कपिलाला आणि चेंडू सीधा सीमा रेषा पार चौकार. आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा दिल्या आहेत शुभम पाटील यांनी. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया आकाश कशा प्रकारे त्या चेंडूचा सामना करतात. धावसंख्या झाली आहे 40. अजूनही 4थ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. आणि पुन्हा एकदा तितकाच वेगवान गोलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी मच्छी याची. शुभम पाटील उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. त्याने आपल्या 2 षटकांमध्ये 22 धावा दिल्यात त्यांनी 2 षटकांमध्ये आणि 1 गडी बाद केलाय. आणि कालच्या संपूर्ण दिवसात ज्यांनी 9 धावा जो 9वा मारलाय तो साई प्रसाद मयेकर यांचे इथे आगमन झालंय. विश्वमित्र क्रीडा मंडळाचा खेळाडू साई प्रसाद मयेकर एकमेव खेळाडू आहे ज्यांनी संपूर्ण दिवसात 9वा मारलाय.
आजच्या दिवसात पाहूया कोण नवा मारतो. आणि गोलंदाजला राकेश पाटील. शेवटचं स्वतःचं वैयक्तिक पहिलं संघाचा शेवटचं षटक घेऊन येत आहे राकेश पाटील. धावसंख्या झाली आहे 40. 4 ओव्हर 40 धावा. पाहूया शेवटच्या षटकात किती धावा करतायत सुजित व आकाश. आणि पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज. या संघामध्ये फक्त वेगवान गोलंदाज दिसत आहेत तुम्हाला. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू बॉडीचा वेग घेत होता सुजित याचा व निर्धाव धावाचा चेंडू. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. या षटकानंतर लगेचच विनर्स व आकांक्षा या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी स्टेज पाशी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल होईल. पुढील चेंडू राकेश याचा सामना करेल सुजित. आणि सुंदर असा खोलवर टप्प्याचा चेंडू. दुसरा धावाचा प्रयत्न आणि हे 2 धाव घेण्यात यशस्वी ठरले आहेत आकाश आणि सुजित. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 चेंडू 2 धावा झाल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 42 42. आणि सुंदर असा टोललेला चेंडू. पाहूया झेल होतो का. आणि हा सीमा रेषा पार षटकार. लांब लचक असा षटकार मारलाय सुजित यांनी व त्याने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. आपण जरी एकाच संघात खेळत असू तरी आता एकमेकांच्या विरुद्ध आहे. 3 चेंडू 8 धावा आल्या त्या षटकामध्ये. पाहूया राकेश पाटील कसा कमबॅक करतात. आणि पुन्हा एकदा पावलांचा उपयोग करा आणि पुन्हा एकदा दूरवर षटकार मारलाय सुजित यांनी. सुंदर अशी फलंदाजी. जरा एकदा टाळ्या वाजवतात सुजित याच्यासाठी. सुंदर फलंदाजी करतात सुजित आपल्या संघासाठी. 2 चेंडू व 2 षटकार. पहिले 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आलेल्या. पुढच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार. व्हॉट अ कमबॅक बाय सुजित. राकेश पाटील आपल्या संघातील गोलंदाज त्यांच्यावर तुटून पडलेले आहेत सुजित. आणि पुन्हा एकदा स्लो चेंडू पिक केला आणि ही षटकारांची हॅट्रिक केली आहे. सुंदर अशी फलंदाजी. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे सुजित. त्यांना 1 चेंडू शिल्लक आहे. चेंडू द्यायचा आहे. जुना बॉल. 3 चेंडू 3 षटकार. सुंदर फलंदाजी सुजिताची. आणि मला असं वाटतंय की प्रथमेश बेलनेकर यांची कमी भासलेली या षटकामध्ये. साई ग्रुपासाठी नेहमीच शेवटचं षटक घेऊन यायचे आणि तेवढीच सुंदर कामगिरी करायचे आपल्या संघासाठी. साई कृपाचा डेलस्टेन प्रथमेश बेलनेकर. शेवटचा चेंडू राकेशचा सामना करेल सुजित. आणि वेगवान गोलंदाजी केली आहे पुन्हा एकदा आणि हा धावचीत झालाय. सुंदर असा कमबॅक केलाय आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा काढल्या आहेत सुजित यांनी. वेल प्लेड सुजित. विनर्स या संघाचा कर्णधार तसेच आकांक्षा या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी स्टेज पाशी यायचं आहे. आपला नाणेफेकीचा कौल होईल. नम्रता मित्रमंडळ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फार सुंदरचा फिनिश केले सुजितांनी. ओमप्रकाश आकांक्षा संघाचे कर्णधार ओमप्रकाश यांना विनंती केली स्टेज पाशी यायचे व विनर्सच्या संघाचे कर्णधार गोविंदा नाणेफेकीसाठी यायचे. यानंतर होणारा सामना विनर्स विरुद्ध आकांक्षा.
विनरच्या संघाचा कर्णधाराला विनंती आहे तरी लवकरात लवकर स्टेज पाशी यायचं आहे. आकांक्षा संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. गोविंदा विनरच्या संघाचा कर्णधार, त्याला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर स्टेज पाशी यायचं आहे नाणेफेकीच्या कौलसाठी. लास्ट बॉल हा डॉट बॉल असेल, याची स्कोररनी नोंद घ्यावी. साठ 60 धावा झाल्या आहेत व जिंकायसाठी 61 धावांची गरज आहे साई ग्रुप या संघाला. विनरच्या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. विकास जयस्वाल गोविंदा ला विनंती की ते नाणेफेकीसाठी यायचं आहे. पंचांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. नम्रता मित्रमंडळांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं. साई ग्रुप या संघाने आपले दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत आणि ज्याच्या खेळाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो फलंदाज आता फलंदाजी चालला आहे. मॅन फ्रॉम अलिबाग आशिष चिंदरकर, तसेच त्याच्यासोबत ओपनिंगला चालला आहे जितेंद्र पाटील. साई ग्रुपा या संघाचा, तसेच वरळी स्पोर्ट्स क्लब या मैदानावरील MS धोनी, जितेंद्र पाटील. पंचांना विनंती आहे की त्यांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो. हॅलो हॅलो. 5 षटकांमध्ये 61 धावांची गरज व फलंदाजीसाठी आल्यात फलंदाज आशिष चिंदरकर, एक नावाजलेला असा डावखुरा हाताचा फलंदाज, व नॉन स्ट्राईकला येतो साई ग्रुपा संघाचा कर्णधार जितेंद्र पाटील.
पहिलं षटक घेऊन येते सुनील उर्फ मामा. मामा नावाने ओळखला तो सुनील. सामना करेल आशिष चिंदरकर. पहिला चेंडू तितकाच सुंदररित्या अंगाचा वेध घेत होता चेंडू. निर्धाव धावाचा चेंडू. पुढील चेंडू आणि कव्हरच्या षटकोचा प्रयत्न आणि हा 30 यार्डचा सर्कल क्लिअर केलाय आशिष चिंदरकर यांनी आणि हा चौकार. पाच 2 चेंडू व 5 धावा. 61 धावांचं असं मोठं लक्ष आहे. तितकेच सुंदर गोलंदाज आहेत समोरच्या टीममध्ये. आणि हा बॅटची कडा घेत चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 6. तीन चेंडूत आत्तापर्यंत धावसंख्या झाली आहे 6. स्ट्रायकिंग एंडला आलाय तो साईकृपा या संघाचा कर्णधार जितेंद्र पाटील. जे फलंदाजी बघण्यासाठी लाखो प्रेक्षकांची गर्दी या पटांगणात. पुढील चेंडू सुनील याचा सामना करेल जितू. आणि पहिला चेंडू फुल टॉस होता परंतु बॅटची कडा घेत टॉपेज लागला व हा झेलबाद झालेला आहे. सुंदर असं कमबॅक केलंय सुनील मामा यांनी. आणि संपूर्ण क्रीडा रसिकांच्या लक्ष असलेल्या सामन्यावर फार मोठा सामना हा. जो संघ या सामन्यात विजयी ठरेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल याची नोंद घ्यावी. नवीन फलंदाज आलाय तो प्रीतम घडशी. हा फलंदाज लांब लांब षटकार मारतो. हॅलो. पुढील चेंडू सुनील याचा सामना करेल प्रीतम घडची. आणि सुंदर कव्हरच्या दिशेने टोलला
आणि हा षटकार मारलाय प्रीतम यांनी. DJ गौड जी बाउंड्रीवर लहान मुलं आहेत त्यांना एक विनंती आहे की जेवण इथे आलेलं आहे, आपण जेवून घ्यायचं आहे. बाउंड्रीवर जेवढी लहान मुलं आपल्या सेवेसाठी जे उपस्थित आहेत त्यांना विनंती जेवून घ्यायचं आहे. पुढील चेंडू आणि बैठक मारलेला आहे. पुढचा चेंडू पाहूया, हा सीमा रेषा पार षटकार. हॅलो, जेव्हा जितेंद्र पाटील बाद झाले तर वाटलं नव्हतं एवढं स्कोर येईल प्रथम ओव्हरमध्ये, व प्रीतम गळचेने दाखवून दिले हम किसी से कम नाही. आणि येऊन बॅक टू बॅक 2 षटकार मारले आहेत व संघाची धावसंख्या केली आहे 18. तसेच लहान मुलांना विनंती आहे की आपण जेवून घ्यायचं आहे. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते राजू देवरुखकर तिथे उपस्थित आहेत. आपणास नेहमीच महत्त्वाचा सहकार्य करणारे राजू देवरुखकर, धन्यवाद. दीपक भाटकर यांना विनंती आहे की त्यांनी जेवून घ्यायचं आहे. आपल्या मंडळाचे धडाधडीचे कार्यकर्ते दीपक भाटकर. पुढील गोलंदाज झाला, गोलंदाजी तो मनीष. स्ट्रायकिंग एंगल आहे तो आशिष चिंदरकर. धावसंख्या झाली 18. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की जरा लवकर चेंजेस करायचे आहेत. भावनेश विनंती आहे की त्यांनी बाउंड्रीच्या बाहेरचा भावनेश. फिल्डिंग पाहू शकता तुम्ही, एक शॉर्ट थर्डला फिल्डर आहे, एक पॉईंटला, एक शॉर्ट फाईन व एक शॉर्ट स्क्वेअर लेग. आणि सामना करेल आशिष मनीषाचा. आणि सुंदररित्या लेग साईडच्या दिशेने टॅप केला व 1 धाव घेतली आहे. आशिष शिंदरकर हे रायगड क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. शॉर्ट फाईनला खेळाडू आहे मॉडल, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोळायचा प्रयत्न होता प्रीतम गडशियेचा व हा निर्धाव धावाचा चेंडू डॉट बॉल घोषित केलाय. आणि फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने एक खेळाडू आहे सिद्धेश शिंदे, ज्याने आपल्या वेगावर गोलंदाजांना नाचवून ठेवलंय. सुंदर असं स्लोअर वन आहे त्यांच्याकडे सिद्धेश शिंदे.
इथे आगमन झालंय. ओमप्रकाश गौड यांना विनंती आहे की ते नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्या समोरील कर्णधार इथे उपस्थित आहे. पुढील चेंडू सामना करेल आशिष आणि सुंदर असा लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू आणि हा षटकार. डीजे आणि पुन्हा एकदा एक चौकार. हॅलो हॅलो. ओमप्रकाश गौड यांना विनंती की ते नाणेफेकीसाठी यायचं आहे. या नाणेफेकीसाठी आम्हाला उपस्थित असलेले पाहुणे सिनियर ॲडव्होकेट तुषार खांदारे सर, आकांक्षा या संघाचे कर्णधार ओमप्रकाश बिन व विनर्स या संघाचे कर्णधार श्री ॲडव्होकेट साजन पाटील सर, तसेच नाणेफेकीसाठी आलेले प्रमुख पाहुणे सिनियर ॲडव्होकेट तुषार खांदारे. मी विनंती करतो की ते नाणेफेकीचं करून घ्यायचं आहे सर. आणि छापा कॉल केला आणि छापा चाललेला आहे. साजन सर हे नाणेफेकीचा कौल जिंकलेले आहेत. मी साजन सरांना विचारू इच्छितो की तुमचा निर्णय सांगायचा व तुमची स्ट्रॅटर्जी सांगायची आहे. आम्ही फिल्डिंग करणार आहोत. स्ट्रॅटेजी अशी काही नाही आहे. विल गिव्ह द बेस्ट. कमीत कमी स्कोरमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक 50-60पर्यंत रोखण्याचा प्रयत्न, कारण आम्हाला कालचा एक्झिबिशन मॅचचा अनुभव आहे, चांगला अनुभव आहे, जे आम्हाला तुम्ही देखील होतात. त्याच्यामध्ये तुम्ही नुसते छक्के मारत होतात. तर ह्या मॅचमध्ये एक 50पर्यंत लिमिट करायचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. तसेच मी ओमप्रकाश बिन यांना सुद्धा विचारतो कि आपको कैसे लग रहा है, आपकी पहली बैटिंग है, आपकी स्ट्रैटेजी क्या होगी ये मैच के लिए? फर्स्ट ऑफ ऑल साजन सर को कॉन्ग्रेचुलेशंस और मेनी विशेस फॉर हिज बर्थडे एंड ही टूर्नामेंट इतना अच्छा ऑर्गेनाइज किया, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. हमारा स्ट्रैटेजी कुछ नहीं होगा, हम ज़्यादा से ज़्यादा रन बनाने को देखेंगे. ठीक है, हमारा एक टारगेट हमने ऑलरेडी डिसाइड कर रखा है जो हमको अचीव करना है. सो लेट्स सी हाउ इट हैपेंस. थैंक यू सो मच. थैंक यू सर. हॅलो. हॅलो. मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे SPP क्रीडा मित्र मंडळातर्फे सहर्ष स्वागत. राहुल लोंढे, आपल्या सर्वांचे लाडके ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांचा उद्या इथे वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. तसेच सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की त्यांनी स्टेज पाशी यायचं आहे. साजन सरांच्या वाढदिवसाचा केक कटिंग होतं इथे.
साजन सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुढे चेंडू राहुल याचा सुंदर चेंडू. आणि एक तिसरं षटक चालू आहे 50-50चं. किती आले? शॉट दिला काय? आणि हा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला अप्रतिम षटकार. षटकार आणि या षटकातील 16 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. आणि तो आम्ही चेहऱ्यावरचा हास्य सांगताय साई ग्रुप या संघाचं की ऑलमोस्ट या सामना जिंकलेले आहेत. आणि जितेंद्र पाटील ची स्माईलच तुम्हाला सांगू शकते किती खुश आहेत जितेंद्र पाटील. आणि पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि हा षटकार. आणि हा सामना इथेच संपन्न झाला आहे. मी विनर्स या संघाला विनंती करतो की त्यांनी क्षेत्ररक्षणाला यायचं आहे. विनर्स संघाने क्षेत्ररक्षणाला यायचं आहे. तसेच आकांक्षा या संघाने आपले फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत.